न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार अशी ओळख असलेले ॲडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले यांच्या सौजन्याने नाशिकमधील गजानन चौक पंचवटी येथे श्री गणेश हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आणि नूतनीकरणाच्या कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय। नाशिक शहराला प्राप्त झालेले धार्मिक महत्त्व लक्षात घेता आता या मंदिर नूतनीकरणाच्या तसेच जीर्णोद्धाराच्या कामामुळे संपूर्ण मंदिर आणि गाभाऱ्याच्या सौंदर्यात भर पडणार आहे। मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमासाठी माजी उपमहापौर गुरुमितजी बग्गा, माजी नगरसेवक उल्हासभाऊ धनवटे, हेमंतांना शेट्टी, गुलाबांना भोये, नामको बँक संचालक देवेंद्रभाई पटेल, खंडू बोडके, नरेश पाटील, प्रवीण भाटे, विशाल गोवर्धनी, सतनाम राजपूत, सुरेश भोईर, रुपेश पालकर, सुरेश भोईर, मयूर नाटकर, बाळासाहेब गवळी, अमोल गवळी, विजय तुपे, राजेंद्र कोटकुळे, वरुण भोईर, ऋषिकेश भोईर, किशोर जोशी, हरीश टोरपे, अथर्व जोशी, भूषण मस्के, साहिल करपे, ललित जोशी, राजेंद्र लाटे आदींसह मान्यवर उपस्थित होते। सोहळ्याचा आज इथे शुभारंभ होतोय। जनतेच्या सहभागातून एक चांगलं मंदिर इथं होईल। गेल्या 100 वर्षापूर्वी इथं आमचं गणेश हनुमान मंदिर होतं आणि काही त्याची जीर्णावस्था झाली होती, त्याच्यामुळे त्याचा जीर्णोद्धार करणं इथल्या युवकांनी मनावर घेतलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांच्या मागणीप्रमाणे इथं लोकसहभागातून आज इथे एक चांगलं मंदिर उभं राहतं। त्याचा भूमिपूजनाचा शुभारंभ आज भूमिपूजन करून करण्यात आलाय। येत्या 2 महिन्यात अतिशय चांगलं मंदिर इथं उभं राहील आणि या भागाची नक्की शोभा। माझं नाव वरुण भोईर, मी शिल्पकार आहे आणि आपण येथे बघत आहात की आपण गजानन चौक पाथरवट लेन येथे निर्माण होत असलेल्या भव्य दिव्य अशा गणेश हनुमान मंदिराचं भूमिपूजन येथे होणार आहे। ॲडव्होकेट माननीय श्री राहुल भाऊ ढिकले यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे आणि येत्या 5-6 महिन्यातच इथे भव्य दिव्य असं दगडी मंदिर आपल्याला सगळ्यांना अनुभवास मिळणार आहे। मंदिर अतिशय सुंदर असणार आहे आणि परिसरातील सर्व माननीय ज्येष्ठ वरिष्ठ मंडळातील कार्यकर्ते यांचा सहभाग प्रचंड उत्साह प्रमाणात इथे उपलब्ध आहे। आज खरोखर आनंदाचा दिवस आहे की देशभर रामाचा जागर चालू आहे आणि 21 तारखेला अयोध्या येथे राम मंदिराचं मोठं एक उद्घाटन संपन्न होणार आहे। पण त्याआधी जिथं खरे राम भक्त राहतात पंचवटीच्या गजानन चौकात हनुमानाच्या मंदिराचं गणेश हनुमानाच्या मंदिराचं भूमिपूजन होत आहे। हे खरोखर एक चांगला योगायोग असं म्हटलं। नंदीशिवाय शंकर नाही आणि हनुमानाशिवाय राम नाही आणि म्हणून हा खरोखर मोठा योगायोग आहे असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि राहुल भाऊ तुम्हाला धन्यवाद आहे की खरोखर हे खूप प्राचीन मंदिर आहे। म्हणजे माझ्या लहानपणापासून जाता येता स्कूटरवर असो पायी असो हात जोडले जाणारं असं मंदिर आहे आणि याचा जीर्णोद्धार आज होत आहे। तुम्ही खरोखर भाग्यवान आहात। यावेळी गजानन चौक मित्रमंडळ आणि नृसिंह व्यायामशाळेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले। न्यूज इंडिया मराठीसाठी गणेश देवाडेसह अश्विनी पुरी, नाशिक।